नमस्कार, मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशाज रेसिपीमध्ये। तर आज आपण ना ही भाजी घेऊन आलेलो आहे। ज्याच्यामध्ये फ्लावर, मटार आणि बटाट्याची अशी मिक्स भाजी केलेली आहे मी, जी मुलांच्या डब्याला देऊ शकता तुम्ही। एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे। तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा। आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि छानशी कमेंट टाका। तर आता आपण पाहणारच आहोत ही फ्लावर, मटर आणि बटाट्याची भाजी आपण कशी बनवलेली आहे। तर चला। तर आता आपण हे साहित्य घेतलेले आहे। हा फ्लावर आहे, हा मी गरम पाण्यात थोडा उकळून घेतलेला आहे मीठ टाकून। आणि हे मटार आहेत, हे बटाटे आहेत आणि हे अद्रक आणि लसूण असं ठेचून घेतलेलं आहे। अद्रक किसून घेतलेलं आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे। अद्रकाची टेस्ट चांगली लागते या फ्लावरच्या भाजीत। आणि कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, कढीपत्ता घेतलेला आहे। तर एका कढईमध्ये आपण राईचा तडका दिलेला आहे, फोडणी दिलेली आहे राई आणि जिऱ्याची। छान असं तडतडलं की लगेच आपल्याला हे बघा, हे जे अद्रक आहे आपण किसून घेतलेलं ते टाका। अद्रक किसूनच टाका, खूप छान टेस्ट येते या फ्लावरच्या भाजीमध्ये। आणि हे लसूण ठेचून टाकलेले आहेत। आता ते दोन्ही आपण छान असे परतवून घेणार आहोत तेलामध्ये। हे दोन्ही छान असं परतलं की लगेच आपण हिंग टाकणार आहोत। हिंगाचं छान वास येतो या भाजीमध्ये, मस्त लागतं, तुम्ही करून बघा एकदा। आणि जे कांदा आपण कापून घेतलेला तो पण ह्याच्यात छान असं परतवून घेणार आहोत आपण। एकदम साध्या पद्धतीची ही भाजी आहे, टिफिनला देण्यासाठी मुलांना, किंवा घरात आपण दुपारच्या जेवणात खाऊ शकतो चपाती किंवा भाकरीबरोबर, खूप छान लागते। आता थंडीमध्ये भरपूर असे फ्लावर येते आहे, त्याच्यामुळे छान अशी फ्रेश फ्लावरची भाजी बनवून बघा। तर हा कढीपत्ता पण आपण टाकलेला आहे फोडणीमध्ये। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि लगेच आपण जो टोमॅटो कापून घेतलेला तो पण ह्याच्यामध्ये आता टाकणार आहोत। तर थोडासा कांदा नरम होण्यासाठी आपण मीठ टाकलेलं आहे। आता हा बघा, टोमॅटो टाकून घेतला। आता हे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी ही भाजी बनवायची आहे। तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि तुम्ही बनवता का? मी बनवलेली जी भाजी आहे किंवा कोणता पदार्थ आहे ते बनवून बघता का, हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। हे बघा, आता हे दोन्ही छान असं परतवून झालेलं आहे। आता आपण मसाले टाकणार आहोत। अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा मी कांदा लसूण मसाला आणि हे धने आणि जिऱ्याची पावडर टाकलेली आहे। बस इतकंच। आपण घरात जे आपण नॉर्मल मसाले आहेत आपले ठेवणीतले, तेच मसाले टाकून आपण ही भाजी बनवणार आहोत। ही भाजी तुम्ही पातळी बनवू शकता वाटण वगैरे घालून, ही मी सुकी बनवलेली आहे डब्यासाठी। तर आता हा बघा, हे बटाटे आपण पाण्यात कापून ठेवलेले ते पण आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। आणि मटार पण आता मिक्स केलेले आहेत। फ्लावर ही चांगली गरम पाण्यामध्ये तुम्ही उकळून घेत जा। कधी कधी काय फ्लावरच्या आतमध्ये किडा वगैरे असतो ना, त्याच्यामुळे गरम पाण्यामध्ये आपण छान अशी मीठ टाकून उकळून घ्यायची। तर हे बघा, दोन्ही बटाटा आणि मटार मस्तपैकी आपण हे आता शिजवून घेऊया थोडे अर्धे कच्चे। आणि मग नंतर मग फ्लावर टाकून हे सगळं तिन्ही भाज्या एकत्र असं मिक्स करून मस्त असं शिजवून घेणार आहोत। तर आता थोड्या वेळ 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलेलं आहे बटार सॉफ्ट होण्यासाठी। तर हे बघा, मस्तपैकी तेल सुटलेलं आहे की नाही, भाजीला रंग पण छान दिसतंय बघा मसाल्यांमुळे। तर आता हे छान असं परतवून घेतलेलं आहे। आता थोडंसं पाणी टाकून आपण हे असं एकजीव म्हणजे एकत्र झालं पाहिजे, त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी। हे बघा, आता मस्तपैकी झालेलं आहे बघा, रंग पण छान आलेला आहे। आणि आता बटाटा मटार शिजलेले आहेत। तर आता ही जी आपण गरम पाण्यात उकळून घेतलेली फ्लावर होती ना, ती पण ह्याच्यात टाकून आता मस्त मिक्स करायची आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। एकदम साध्या पद्धतीची भाजी आहे ही, घाईच्या वेळेत नक्कीच बनवून बघा, लवकर बनवून होते। तर हे बघा, लहान मुलांना तर खूप आवडते ही भाजी। माझ्या घरात माझ्या मुलांना खूप आवडते ही फ्लावर मटारची भाजी, आवडीने खातात खूप। तर आता आपण पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत, म्हणजे हे छान असं वाफवायला ठेवायचं होतं। तर हे बघा, मस्तपैकी आता वाफवून झालेलं आहे बघा। आता ही भाजी आपली तयारच झालेली आहे। आता ह्याच्यावर आपण छान अशी कोथिंबीर टाकायची आणि मग टिफिनमध्ये भरून द्यायची मुलांना स्कूलला किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी। तर हे बघा, छान अशी आपण कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपण ही भाजी
सर्व करूया एका डिशमध्ये। छान दिसते की नाही भाजी, आणि खायलाही छान अशी चवदार लागते। तर आता आपण ही सर्व करूया। आता हे बघा, आपण एक डिशमध्ये आपण सर्व करून दाखवणार आहोत। छान असं रंग पण आलेला आहे बघा, गरमागरम भाजी। तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी लाईक टाका। ही भाजी तुम्हाला कशी वाटली आणि एक छानशी कमेंट टाका। तर आता आपण पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये भेटूया। तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। तुम्हाला आजचा दिवस खूप शुभ जाओ, ही स्वामीचरणी प्रार्थना।